ओ कसा दिसतोय आमचा जोडा. ओ कसा दिसतोय माझा परश्या. हो पण तुम्ही म्हणाल पोरी, तुम्ही म्हणाल पोरी तू एवढी तरणी दिसतीस. हो तुम्ही म्हणाल तू एवढी तरणी दिसतीस, मग मॉडेल का जुनं पकडलोस. पण बरं का आमचे यांचं की नाही एक स्वभाव फार गोड आहे. पहा पाहायचं तुम्हाला. खाली बसव. उठा उठा. पाहिलं किती गोड स्वभाव. बसव खाली. उठा उठा. पाहिलं किती गोड स्वभाव आहे. बरं का महिला मंडळ, नवरा असा पाहिजे. बरं का नवरा असाच पाहिजे. बस म्हणलं की बसलं पाहिजे, उठ म्हणलं की उठलं पाहिजे, आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळत सुटला पाहिजे. असं पाहिजे. पण काय सांगायचं बरं का मावशी, तुम्हाला काय सांगू, काय सांगू बरं का. लग्न झालं, नांदायला गेले, पण मॉडेल कडून निघालं. पण तुम्ही मनाला आल्या आल्यास लागली नवऱ्याचं घरानं सांगेल हिला नेमकं झालं तरी काय. पण मला सांगा, संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे. पाहिजे का नाही चांगलं घर. पण काय सांगू लग्न झाल्यापासून बघते मोडकच घर. बरं का म्हणलं मोडकच घर हवं, ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं. आता म्हटलं उद्या भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवली असती, यांच्याकडे डोक्यावर बसू आहे. आणखीन हसायला तरी काय वाटते का. लग्न झाल्यापासून बघते मोडकच घर अनपडकच छप्पर. बरं का असं त्या मोडकं घर राहायला काय हरकत नाही. पण मला सांगा, घरामध्ये देवाला देवघर पाहिजे की नाही. पाहिजे का ना देवाला देवघर. कारण किती मोठं घर असू दे, आमच्या एकनाथ महाराज म्हणतात, जर घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला शोभा नाही. किती मोठा बंगला असू द्या, परंतु त्या बंगल्यामध्ये जर बंगल्याच्या समोर जर तुळशी वृंदावन नसेल तर बंगल्याला शोभा नाही. दादूनो किती मोठं गाव असू द्या, परंतु त्या गावामध्ये जर एखादं मंदिर नसेल तर गावाला शोभा नसते. तसा हा माणूस आहे. माणूस किती मोठा माणूस असू द्या, किती पैशावाला असू द्या, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये जर देवाला जागा नसेल, देवाची भक्ती नसेल, तर महाराज म्हणतात त्याच्या जीवनाला सुद्धा काही अर्थ नाही. म्हणून म्हणते मोडकच घर अनपडकच छप्पर, आणि यांच्या देवाला देवघर नाही. म्हणून म्हणते दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. आणि हा दादला नको नवरा नको, हा दादला नको ग बाई. दादला नको नवरा नको, दादला नको ग बाई. आणि हा दादला, दादला आणि हा नवरा, हा नवरा, आणि हा ठोंब्या. तुम्ही म्हणाल नुसत्या घरासाठी नवरा सोडतीस का. पण मावशी नुसत्या घरासाठी नवरा सोडायला रिकामी हाय वय. मला सांगा, अंगावर नेसण्याकरता एखादी चांगली साडी पाहिजे का नाही. पाहिजे का नाही चांगली साडी. पण काय सांगायचं मावशी हो, हे साडी यांनी नाही घेतली. ह्या पाचीच्या पाची साड्या आमच्या सुधीर दादांनी मला भेट दिली. मला म्हटले आमच्या गावाला येतेस मग जुनी पाणी साडी का घालतेस, म्हणून तरी सुधीर दादाने मला पाचीच्या पाची साड्या गिफ्ट केल्या. नाही तर काय सांगायचं, लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होती. लग्न झालं तशी एकच साडी, तीच पिळावी तीच नेसावी, तीच पिळावी तीच नेसावी. अहो यांच्या पाहिलं, ह्या पाचीच्या पाची साड्या म्हणलं आमच्या सुधीर दादांना दिल्यात. यांनी कधी साडी आणली नाही हो, पण रोज साड्या धुवून देत होती. असू द्या नंतर धुवा. बरं का फाटकच लुगडं अन तुटकीच चोळी. बरं का तिला शिवून शिवून वापरीन म्हणलं,
पण तिला शिवायला साधा दोरा की हो नाही म्हणून म्हणते नवरच नको बरं का. पण मी म्हणते नसुद्या चांगली साडी घालायला काय हरकत नाही, नसुद्या चांगलं घर काय हरकत नाही. पण मला सांगा हो, सर्वात जास्त बायकांना काय आवडतो? महिला मंडळ, सर्वात जास्त महिलांना काय आवडतं? कोण म्हणलं भांडायला आवडतं? भांडायच्या विषय सोडा बरं का. सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं, दागिना आवडतो. आवडतो की नाही खरं सांगा? पण काय सांगू अहो, लग्न झाल्यापासून बघते मोडदान एकतरी फुटका म्हणे गळ्यात बांधायचं की माझ्या असू द्या असू द्या असू द्या असू द्या राहू दे. वा, आता फक्त कार्यक्रम झालेच काढू नका. काय सांगू अहो मावशो, अहो लग्न झाल्यापासून बघते साधा फुटका म्हणे गळ्यात बांधला नाही. असू दे असू दिसते हा, तेच म्हणलं कार्यक्रम झालेच मागू नका. मला सांगा मावशी, कुठं हळदी कुंकवाला जावं? कोणी म्हणायचं यांचं नाव घ्या की, कोणी म्हणायचं ताईसाहेब त्यांचं नाव घ्या की, पण मोडद्याचं नाव सुद्धा घे वाटत नाही हवं. पण तुमचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोडचिठ्ठी देते. वैतागच असं आणलं हवं. असं वाटतं यांना इथं सोडावं बरं का. खरं सांगतो असं वाटतं यांना इथं सोडावं आणि आमचे हे कारभारी काय नाव यांचं सतीश रावांसोबत निघून जावं. शेवटचं नाव घेते आहे बरं का. मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका. मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठलं मरायचं तडक. आणखी आणखी नाही घेऊ घे. बाय, तुमच्या जवळचे दिसतात वाटतं. नाही जवळचे दिसतात, कलर न ओळखलं तुमची भावकी दिसते. बरं घेते आहे का. पहाटेच्या पारी कोंबडं कुकत, पहाटेच्या पारी कोंबडं कुकत आणि जे आमचं भारडू फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकत. पा भुकलं की नाही बाळांनो, आरडायचं नाही बरं का. मोठ्यानं आरडायचं ना, फक्त हसायचं बरं का. हो जाऊन द्या बरं का. नवरा बिचारा कसं ना, बसा खाली बसा. चेन मागायची नाही. मला नाही वाटत त्यांना चेन पडेल म्हणून. आता मी गहू खाणं घेतोय 1/2 ग्लास आणि माझी महाराजी फर्स्ट क्लास. असं द्या बस. हो जाऊ द्या बरं का. नवरा बिचारा कसं का असं बरं का सुधीर दादा, नवरा बिचारा कसं का असं बरं का मावशी हो. पण मला की नाही चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरीत हवं. का खोटं वाटत तुम्हाला? माझा नंबर 1च्या पेंट्या जाऊ का? माझा नंबर 1चा पप्या कुठं बसलं? या ए पिंट्या, ए खाली बस, नाही तर पोरग फेकून आणली मग. बस खाली. ओ कसा दिसतोय माझा अमिताभ बच्चन, कसा दिसतोय माझा धर्मेंद्र, कसा बसलाय बघा जणू का बाबळीच्या खोडावर बसलाय. पिंटी असं असं ते काय हरकत नाही, असं ते काय हरकत नाही. ए पिंट्या येऊ, आपला पप्पा, आपला पप्पा, पप्पाला टाटा कर बरं. ए टाटा कर पप्पाला, पप्पाला मस्तपैकी गोड पप्पी द्यास कर. असं असं हुशार आहे का नाही? मॉडल बापाव गेले. पिंट्या वर सर बघा. ए पिंट्या, ए पिंट्या लय बरं वाटत असं नाही? अशा उतरत माहीत अशी कवळी मम्मी सापडली. पिंट्या वागा, हे बघ मी पिंट्या म्हणलं
की मोठ्यानं अवगम मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? मम्मी वर सरकं. मोठ्यानं म्हणायचं अवग मम्मी. काय म्हणायचं? मम्मी ए पिंट्या. मम्मी पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी काय उतरली नाही. नोकियाचा चार्जर आहे बाळा. मावशव किती महिन्याचा असेल हो? आवाज तशी 6 महिना झालाय बघा. आणखीन लेकरला दुधाची दात सुद्धा आली नाहीत बघा. दात पड. हा नको बाळा मम्मीला. बरं का खाली ठेवते नाही तर कंबरट कटकन मोड. पिंट्या ए पिंट्या, मम्मी कोण्या गिरणीचं पीठ खाते कोण स्टॉक मुलकाचा जडची जड लागते का रामदेव बाबाचा आटा खाते कोण असतं. पिंट्या मम्मी तुझी चुन्याची डबी लई टोचायली बघ. हा माझा नंबर 1चा पिंट्या बरं का. तुम्हाला 2 नंबरचं धावते बरं का. हो कसा दिसतोय माझा गुलाबजामुन. थोडासा गुन्हानं करापलाय बरं का. पिंट्या ए पिंट्या यो पप्पा टाटा करे पप्पाला. या बघ पप्पाला असं करे बघ. सगळं ऐकते बरं का. पप्पा किती खुश झाला बघा ना. पोराचा पप्पा किती खुश झाला. पप्पाला हो पप्पा नुसती लेकरं मोजते. बघ पप्पा मोबाईल देईल बघ. बरं का मंडळी. बघ पोराच्या आता माईवर गेले बघा ते. टाटाकर बाळा वागा. ए पिंट्या मम्मीची केस सोड वागा. मम्मीची केस सोड मम्मीला टकली करशील. बायका म्हणायच्या मम्मी का बालाजीन आणली का काय. बरं का मंडळी हा माझा 2 नंबरचा आहे बरं का. दुसऱ्या लॉकडाऊन मधले. मोबाईल दे वर सर. बरं का मंडळी मावशा पोरग थोडंसं घाबरले बरं का. पोरग माझ्याकडे बघते विचार करते म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते. दिसते का नाही. मम्मी बापाव गेली वागा. पिंटे वलं लागलं मुतला बितला नाही ना. तसं काय करू नको. साडी आजच डायक्लीन करून आणली. काय सांगायचं पोरगा एवढा गुणाचा बरं का मावशी. पोरगा एवढा गुणाचा पण काय सांगायचं. कोणाची दृष्ट लागली का काय कोणास ठाऊक. बाळाला कोणाची नजर लागली का काय. सकाळपासून पोरगा रडायचं स्तंभ नाही गेलं पहा. सकाळपासून पोरगा रडायचं स्तंभ. ए नाही नाही ए नाही काय झालं. ए नाही हाड. ए नाही काय झालं. काय झालं पिंट्या रडतो का कन तुर. पप्पानं मारलं. पप्पानं मारलं. काळजी करू नको आपण दोघं म्हणून पप्पाला मारू. अहो म्हणते की काय सांगावं मावशो. पोरगा सकाळपासून रडायचंच थांबना. शेजारची म्हातारी पळत आली मला म्हणली पोरी ते पोरला पिंकोग्रॅप बॉटल म्हणते ते पाजून बघ. पोरगा रडायचं थांबल. खोटं सांगत नाही मावशी. त्या म्हातारीचं ऐकलं. पोरला चांगली 2 बाटली दारू पाजली.
तरी सुद्धा पोरग रडायचं थांबना. एक शेवटचं अंगगीत गाऊन बघते. पोरग रडायचं थांबलं तर ठीक, नाही तर बाप्पाची हवाली करते बघा. रडता राहीना बाळ माझं रडता राहीना, रडता राहीना बाळ माझं रडता राहीना. नाना परी समजावते, मागील ते खाया देते. थापटोणी निजविते, थापटोणी निजविते, हलविते पळना. रडता राहीना बाळ माझं रडता राहीना, रडता राहीना बाळ माझं रडता राहीना. मोठं ना सिंगल फेज लाईट व्होल्टेज कम पडते. नाना परी करीतो छंद, रडतो हा स्पुंद स्पुंद. नेत्रातून वाहती बुंद, नेत्रातून वाहती बुंद. याचा डोळाला हगिना. रडता राहीना बाळ माझं रडता राहीना, रडता राहीना बाळ माझं रडता राहीना. रडता राहीना बाळ माझं रडता राहीना, रडता राहीना बाळ माझं रडता राहीना. रडता राहीना बाळ माझं रडता राहीना, रडता राहीना. नाना परी करतो छंद, रडतो हा सुंद सुंद. चित्रवाते वाहती बिंद, याचा डोळा लागण. रडता राहीना बाळ माझं रडता राहीना, रडता राहीना बाळ माझं रडता राहीना. रडता राहीना बाळ माझं रडता राहीना, रडता राहीना. खुशाला आईला लाता हाणतोय. पोटी भरून या दम, सर्वांगी सुटला घाम. एका जनार्दनी प्रेम, यशोदे सीमावेण. बरं का मंडळी, असा सोन्यासारखा संसार बरं का, असा सोन्यासारखा संसार, सोन्यासारखे लेकरं वळ बरं का. पण काय सांगायचं, संसाराला लागली नजर, संसाराला लागली नजर आणि माझ्या नवऱ्याला लागलं दारूचं व्यसन. पण तुम्ही म्हणाल यांना घेताना कधी पाहिलं, घेताना पाहिलं बरं का. आमचे हे तसे रोज रोज घेत नाहीत बरं का, रोज रोज घेत नाहीत, फक्त आठवड्यातून 6 दिवस घेतात. रविवारी तेवढी सुट्टी टाकतात, तसे लई इमानदार आहेत बरं का. पण जिचा नवरा दारुड्या, त्याला माहिती संसार किती दुःखाचा असतो. जिचा नवरा व्यसन करून मेला, त्याला विचारा हे जीवन किती कष्टदायी, किती दुःखदायी असतं. म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेहमी सांगत असतो की तरुणांना संदेश देत असतो, कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. दारू तर अजिबात पिऊ नका. एक वेळ विष पिलेलं चांगलं, पण दारू चांगली नाही. कारण जहर खाने वाला अकेला मरता है, जहर खाने वाला अकेला मरता है, लेकिन दारू पीने वाला पूरे परिवार को बर्बाद कर देता है. म्हणून दादांनो, कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नका. म्हणून नवऱ्याचं व्यसन सुटावं म्हणून बरं का तुळजापूरला गेले. संसार सुखाचा भाव म्हणून त्या तुळजापूरच्या भावनी आईसमोर हात जोडला. आपल्या भावनी मातेकडे आली, भावनी आईला हात जोडला. भावनी माते म्हटलं, भावनी माते धाव आणि माझ्या नवसाला पाव. त्यावेळी ही भावनी माई नवसाला पावली बरं का महिला मंडळ. म्हणून त्या भावनी आईच्या नावानं 5 घरं जोगवा मागणार आहे बरं का महिला मंडळ. जोगवा भावनी आईचा असतो बरं का. प्रत्येकीनं जोगवा वाडा बरं का. आणला असला तर वाडा, ज्यांनी आणला नसेल तशी काही जबरदस्ती नाही. ज्यांनी आणला असेल त्यांनीच वाडा, ज्यांच्याकडं नसेल त्यांनी शेजारीने कोण उसना घेऊन कोहिना पण वाडा. नाही वाढलं तर सकाळी तुमच्या डोक्यात वावतील बघा. पुरुष मंडळ, तुम्ही सुद्धा वाढायचं नाही तर तुम्हाला सकाळी सकाळी नुसते पातळ जुलाब, घी डबड की पळ गावाच्या भय. आईचा जोगवा जोगवा महागेरा, आईचा जोगवा जोगवा अनादी निर्गुण प्रगटली भवानी, प्रगटली भवानी. मोहमहिषासुर मर्दनाला गुणी, मोहमहिषासुर मर्दनाला गुणी. विविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी. भक्ताला गीतो पावसी निर्वाणी.
आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आई राजा आमचे कारभारी काय नाव जयराम मामा यांच्याकडून 51 रुपयाचा जोगवा आलाय. मला म्हणले काळजी करू नको पैसा घरातच येणार आहे. धन्यवाद जोरदार टाळ्या होत्या. हे आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आई राजा जोगवा मागेन उदे उदे बघता नाव सुरेश साळवे 51 रुपयाचा जोगला. धन्यवाद. नवविध भक्तीच्या नवरात्रा करुणपोटी मागेन ज्ञानपुत्रा धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा दंब संसार सांडी नको पात्रा. काय नाव बळा साक्षी रामदास कानकाटे यांच्याकडून 11 रुपयाचा जोगला. धन्यवाद. आईचा जोगवा मागेन जोगवा मागेन नाव हा संजय असणे 101 रुपयाचा जोगवा. धन्यवाद. सोपान भीमराव नावी यांच्याकडून 151 रुपयाचा जोगवा. धन्यवाद. बघता ए टाकटी पुरो आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा आई राजा जोगवा आईचा जोगवा चहा आता या वाक्ताल चहा कोणा ए चहा नसला तर वडापाव पण चालतोय. हाटेला नाही का या गावात ए वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण चालतोय. आई हे आ दुकानदार सगळे इकडे आले आज. काय म्हटलं बघता आई हे आ माझा एक कोडा होता. काय म्हटला माझा एक कोडा होता. अरे हा. अरे ए भक्ता हा. जर का तुझं घोडं असेल हा जर का तुझा घोडा असेल हा. तिकडं गावाच्या बाहेर नेऊन सोड. आई आ. कोडा गेला कोडा होता कोडा. लवकर विचार भक्ता आणि काळे 3च्या पट्टीला विचार. आई हे ए बोल आई माझा कोडा असं होता. कसं होत आई माझा कोडा असं होता. कसं होत आई हे आई हे बोल साऊंड सिस्टीम मला दादाची दारू कधी सुटन. भक्ता हा भक्ता हा कशाला बिचाराच्या मुळा उठलायस रे. एवढी चांगली सिस्टीम लावली तुला 5 मॉनिटर ठेवले तुला बिघडून ठेवायची वाटत. नाही ना. काळजी करू नको. हा भक्ता हा. काळजी करू नकोस. हा सिस्टीम वाल्या दादाची दारू सुटती. कवा साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट कवा जेव्हा त्याचा लिव्हर फुटल बापरे. तेव्हा कायमची सुटल. आई हे आ माझं दुसरं एक कोडा होता. बघता हा जरा सोपं विचार बर आणि आपल्यातच विचार. बर बर कारण इथं बसलेले लोक मला चॅप्टर दिसतात. हो जर का काही चुकलं हा. तर तुला आणि मला डांबरीनं तानू हाणतील बघ. आणि ही काय आपली आळंदी नाही पुन्हा नाही. इकडं लवकर रस्ता सापडत नाही. हो आणि रस्ता सापडला तर गाडी ओव्हरटेक होत नाही. बोल आई हे माझं दुसरं कोडा असं होत. कसं होत आई माझं दुसरं कोडा असं होत. कसं होत आई हे कधी कोंबडी पांढरा अंडा का देती. भक्त हा भक्त हा देवाच्या अंगातलंच गेलं बघ. मला नाही वाटत एवढं सीझन देवाच्या अंगात येईल म्हणून. हो काय म्हटला कधी कोंबडी पांढरा अंडा का देती. बघता भक्त असल्या प्रश्नाची उत्तर द्यायला तुला काय देव पोल्ट्री फार्म मध्ये कामाला वाटलंय.
नाही. पण काळजी करू नको बघता. हा. एक काम कर, 3.5 मीटर कापड घे. घेतलं. तुझी काळी कोंबडी पांढरा अंडा देते बरोबर ना? हो. 3.5 मीटर कापड घे. घेतलं. त्या 4 घड्या घाल. घातल्या. त्यामध्ये 5 किलो हिरवे लिंब टाक. टाकले. 5 किलो टाचणे टाक. टाकल्या. 5 किलो गुलाल टाक. टाकला. 5 किलो अगरबत्ती टाक. टाकली. 5 किलो बिबवट टाक. टाकलं. सगळ्याचं गठोडं बांध बांधलं. आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध. बांधलं. हा. आई हा. एवढे वाच्यानं बरं ना कोंबडी. ए बघता हा. ए सोपय की हा. जर का तुझी काळी कोंबडी वजन मेली. बर. एकदा का तुझी काळी कोंबडी वजन मेली. मेली हा. मग मला सांग पांढरा अंडा द्यायचा कुठे प्रश्न येतो. ते कराय देवाला वेडत काढतो रे. आई हा तिसरं शेवटचं एक होतं. बघता हा ए बघता हा तुला काय भवानी वडगावकरनं गोत दिले का काय? सुधीर दादा असणे विचारा म्हणले. बरोबर विचार. आई हा. आई आई ए बघता बोल. आई सांगू आई. सांगावं लागतं पैसे घेतलेत. आई ए बोल आई आई बोल. आयो हा बघता ए हा. बघता जास्त लाडाला येऊ नको नाही तर फटके खाशील बघ. आई हा आई बोल. येण्यावर पाऊस का पडत नाही. बघता ए बघता तुझ्या का वायरी बिरी तुटल्यात का घर? नाही नाही का तुझा डीपी जळालाय का तुझा व्होल्टेज कमी पडते? मला सांग आता ऋतू कोणता चालू आहे? उन्हाळा. मग उन्हाळा चालू आहे ना? हो. मग उन्हाळ्यामध्ये पाऊस काय तुझ्या टकले बापण ठेवतो पावसाळ्यात तर नीट पडाना नाही. खरे बघता पावसाळ्यात सुद्धा व्यवस्थित पाऊस पडना. हो. पण बघता सगळं उलट झाले. आता उन्हाळ्यात हो. पाऊस पडतो पण पावसाळ्यात पडत नाही. नाही. पण दादानो दोन्ही कोण नुकसान माझ्या शेतकरी राजाचं होतंय दादानो. हो अतिवृष्टी पडली तरी सुद्धा माझ्या बळीराजाचं नुकसान आहे आणि अनावृष्टी म्हणजे दुष्काळ पडला तरी सुद्धा माझ्या शेतकरी राजाचं नुकसान आहे दादानो. याला जबाबदार कोण आहे? कोण आहे याला जबाबदार? याला कारणीभूत कोण आहे? तुम्ही आम्ही कारणीभूत दादानो. मला सांग झाड लावलंस का? नाही नाही. ए बघता झाड लावलंस? आहा. एकीकडे सरकार सांगते झाड लावा. हो. एकीकडे आपलं नगरपालिका सांगते झाड लावा. एकीकडे आपलं ग्रामपंचायत सांगते झाड लावलंस? नाही नाही. का नाही लावलं झाड? पाणी नाही झाडाला द्यायला. अच्छा म्हणजे झाडाला द्यायला पाणी नाही हो. म्हणून झाड नाही लावलं. हो. पण बघतात चांगली पळवाट काढलीस. हो. चांगलं कारण शोधलेस बघता. हो. ए झाडाला घालायला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलंस. हो. बरोबर ना? हो. मला सांग संडासला जातोस का? हो जातो ना. जातो ना? हो. ए बघता हा. आंघोळ करतोस का? हो. संडासला जातो ना? हो. पाणी नेतो का? येतो ना. नेतो नेतो ना? हा. आंघोळ करतोस? हो. पाण्यानंच करतोस? हो. बघता ए बघता हा. तुला संडासला न्यायला पाणी. हो. तुला आंघोळीला पाणी आहे. हो. ए तुला दारू टाकून प्यायला पाणी आहे. हो. अरे काय हो म्हणतो? हो काय म्हणतो? घेतो ना. दारू टाकून प्यायला पाणी याला, आंघोळीला पाणी याला, पाणीच पाणी. वड्याला जायला पाणीच पाणी याला. पण माणसाला जर म्हटलं ना झाड लाव तर माणूस म्हणतो झाडासाठी पाणी नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव भक्ता. ए भक्ता इथं बसलेले सर्व भक्त जोपर्यंत तुम्ही आम्ही झाडं लावत नाहीत, निसर्गाच्या कचाट्यातून जर वाचायचं असेल, निसर्गाच्या कोपातून जर वाचायचं असेल, जोपर्यंत आपण झाडं लावत नाहीत तोपर्यंत ती भवानी माय वेळेवर पाऊस पडणार नाही. म्हणून वेळेवर झाडे लावा. माणसाला सगळ्या गोष्टी वेळेत हव्यात पण दादांनो कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. म्हणून झाडं लावा. झाडे लावा, झाडे जगवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर देखील जपून करा. पाणी अडवा. हे सगळं गोतं का जिल्हा परिषदनंच घेतलं का? सगळेच पाणी अडवा, पाणी जिरवा. पण दादांनो तुमचं आमचं सगळं उलट चालू आहे बरं का. आपलं असं चालू आहे, याला अडवा त्याची जिरवा, याला त्याला अडवण्यामध्ये, याची त्याची जिरवण्यामध्ये, याचं त्याचं वाटोळं करण्यामध्ये, शेजारच्याला नाव ठेवण्यामध्ये, आपल्या भावकीचा पाय खेचण्यामध्ये आजच्या माणसानं आपला वैश्य वाया घातलं. म्हणून माझे संत मायबाप संवाद करतात. महाराज म्हणतात ए भल्या माणसं, देवानं तुला सुंदर माणसाच्या जन्माला घातलंय, सुंदर नरदेह दिलाय, याचं सार्थक कर घडा दादा. देवाच्या, धर्माच्या, देशाच्या हितासाठी कामाला ये, राष्ट्रभक्तीच्या हितामध्ये कामाला ये. जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. मग आता साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा टाकीला संग, काम क्रोध हे जोडीले मांग, केला मोकळा मार्ग सुरंग गा. भक्तासाठी माया सदा
तिच्या पोटात. तिच्या म्हणजे कोणाच्या ऐक, खरे देवीची भक्ती म्हणजे काय ऐक. महाराज म्हणतात आपले लेकराची अनंत अपराध पोटामध्ये घालते तिला जगत, तिला आई म्हणतात. आणि आपल्या भक्ताची अनंत अपराध पोटामध्ये घालते तिला जगदंबा भवानी अशी म्हणतात. म्हणून भक्तासाठी माया सदा तिच्या पोटात. अंबाबाई तुझं नाव ग सदा माझ्या ओठात. 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 भक्ती भावे लीन झालो तुझ्या जागरण आलो. भक्ती भावे लीन झालो तुझ्या गोंधळाला आलो. घालो कवड्याची माळ तुझा राधी मी झालो. धरून कवड्याची माळ तुझं राधी मी झालो. कवड्याची माळ तुझं राधी मी झालो. हे काळ जात अंबा माझ्या बसली थाटात. काळ जात देवी माझ्या बसली थाटात. भवानी मा हे तुझं नाव ग सदा माझ्या ओठात. अंबाबाई तुझं नाव ग सदा माझ्या ओठात. अंबाबाई तुझं नाव ग सदा माझ्या ओठात. अंबाबाई तुझं नाव ग सदा माझ्या ओठात. आईचा जोगा मागून ठेविला जावणी महाद्वारी नवस फेडिला. एका जनार्दन पण देखिला जन्म मरणाचा फेरा चुकला. जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर मुक्त होत असेल तर एकनाथ महाराज म्हणतात त्या जगत जननी जगदंबेची भक्ती करा. यानंतर माझ्यासोबत आले सर्व गुणीजयन कलाकारांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर एक सुंदर असं या ठिकाणी गवळण होईल जी यूट्यूबला इंस्टा फेसबुकला जिकडं तिकडं गाजली. संतोषी महाराज लहान यांच्या आवाजात ती गवळण होईल. त्यानंतर हा भारुडाचा कार्यक्रम जनजागृती भारुड आळंदी देवाची हा कार्यक्रम या ठिकाणी असाच पुढं चालू आहे. हा कार्यक्रम आणण्यासाठी मागच्या वर्षी हा कार्यक्रम नियोजित होतात, परंतु मागच्या वर्षी थोडासा या कार्यक्रमाला कॅन्सल झाला कारण गावामध्ये एक मयत झाली आणि त्यामुळं कार्यक्रम कॅन्सल झाला. बरोबर आज वर्ष श्राद्ध आहे आणि आजच्या दिवशी हे कार्यक्रम कॅन्सल झाला होता. पण तुमच्या लोकांचं प्रेम माझ्यावर एवढं होतं ना. हो, वर्ष गेलं पण मला जाऊ दिलं नाही. म्हणजे या ठिकाणी मला परत या ठिकाणी बोलवलं. आमच्या सुधीरदादांचा खूप नाद होता आणि आमचे सरपंच बाबासाहेब चिडे पाटील यांचासुद्धा या ठिकाणी आणण्याचा मला खूप छंद होता. म्हणून या ठिकाणी येण्याचा योग आला. एक सुंदर अशी गवळण होईल. त्यानंतर जे पात्र यूट्यूबला गाजलं, टी व्हीला इंस्टा फेसबुक जिकडं तिकडं गाजलं, व्हायरल झालं, यानंतर तो या ठिकाणी कार्यक्रम होणार नाही. कार्यक्रम संपलेला नाही, सुंदर गवळण होईल. त्यानंतर भारुडचं पुढं चालू राहणार आहे. हो, कोणीसुद्धा उठायचं नाही आणि घरी तर अजिबात जायचं नाही. महिला मंडळ घरी अजिबात जायचं नाही, कारण रात्री माझा कार्यक्रम सांगलीला होता बरं का. सांगली जिल्ह्यात रात्री कार्यक्रम होता. तिथं अशीच एक म्हातारी उठली, घरी गेली. मी म्हणलं म्हातारी घरी जाऊ नको, खाली बस. म्हातारीनं ऐकलं नाही, म्हातारी घरी गेली. घरी गेल्या गेल्या तिला अटॅक आला. त्यामुळं कोणी सुद्धा घरी जायचं नाही. सर्वांनी एकदा प्रेमाने त्या प्रभूचं भजन करा. हे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा टाळी. माझं 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 मी विठ्ठलाचा. ही विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 मी विठ्ठलाचा. हॅलो 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 बजाने वाले हो मुरली सुनाने वाले हो मुरली सुनाने वाले हो
आज या ठिकाणी माळवड गावकर मंडळींनी सप्ताह कमिटीने या ठिकाणी माझ्या लग्नाचा कार्यक्रम आयोजित केलाय बरं का. तसं माझं लग्न मागच्या महिन्यात जमलं होतं बरं का. ए पोरांनो खाली बसा. ए कालवा शांत बसा. बसा खाली. खाली बसा. शांत बस. ए बाळा तो शांत बस. ए बाळा. ऐ चडी. ऐ चडी पुढं सर. बस आता कालवा करू नको बाळा. कालवा करू नको. तुझ्यावर त्याचं काय कर्ज आहे का? मग त्याला त्रास देऊ नको. ए बस खाली बाळा. जा जा पटकन जा. हे बरं का म्हणलं. तसं माझं लग्न मागच्या महिन्यात पण जमलं होतं, परंतु घोटाळा जसा झाला आमच्या मामांनी. मामा कुठे गेले? मामा इकडे. तुळशीराम कापसे यांच्याकडून लग्न करता 101 रुपयाचं या ठिकाणी सुरुवातीलाच आहेर आला लग्नाच्या अगोदर. एकदा जोरात टाळ्या वाजवा. लग्न करता आमच्या मामांनी घोटाळा असं केलं. मामा इकडे. हे माझे मामा आहेत बरं का. मामांनी काय केलं, लग्न करता ब्राह्मण काका कर्नाटकचं सांगितलं आणि त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने जे त्यांच्या भाषेत मंगलाष्टका सुरू केली. मावशी माझा नवरदेवच पळून गेला हो. इकडे आलाय असं मला समजले. एक 4 हाका मारून बघते. नवरदेव आला तर ठीक, नाही तर यातलाच एखादा कवळा बघून करते. ऋतिक. ए ऋतिक दिसते का कुठे इकडे पाठीमाग? ऋतिक साऊंडच्या पाठीमाग. ऋतिक चल, नाही तर साऊंड सिस्टीम वाल्यासोबत लग्न करीत असते बघ. चला नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन लग्न मंडपात यायचं. या ठिकाणी लग्नाला सुरुवात करायची बरं का. लग्नाला आशीर्वाद देण्याकरता नवरी मुलीचे मामा आमचे सरपंच बाबासाहेब चिडे पाटील या ठिकाणी आशीर्वाद द्यायला आले बरं का. सर्वांना चला. या इकडे उठा. आता तुम्ही फक्त इथं थांबा. 2 मिनिट थांबा. मी सांगन तवच कर. लग्नाला सुरुवात करायची बरं का. परंतु वराड या ठिकाणी एवढं जमलेलं आहे, कळायला मार्ग नाही. नवरीकडून कोण आले आणि नवरदेवाकडून कोण आले. नवरीकडचं वराड हातवर करा. आपलं नवरदेवाकडचं वराड. नवरदेवाकडची मंडळी वा 1 2 3 3.5 4.5 पावणे 5 60च्या पुढं अर्धही ना का हो? ओके. तुम्ही काय पाकिस्तानवाले का काय? 4-5च माणसं कशी आणलीत. आता नवरीकडचं वराड हातवर करा. नवरीकडून कोण कोण आलंय? वा 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 एवढं वराड आलं बघा. काही मावशांनी 2-2 हातवर केलेत बघा. त्यांना वाटलं जेवायला 2 ताटं भेटतात का काय. असं काही नाही बरं का. मग ज्यांनी अगोदर हात केले ते वर पक्षाचे होते. ज्यांनी दुसऱ्यांदा हात केले ते वधू पक्षाचे होते. ज्यांनी हातच वर केलं नाही समजा अपक्षाचे होते. यांचा लग्नाचा काही संबंध नव्हता, फक्त गिळण्यासाठी आलते. काळजी करू नका. चला दोन्ही मामा लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी मामांचा परिचय करून देणं आहे. माझे मामा. नवरदेव तुम्ही रिवर्स गेअर टाका. मामा तुम्ही फर्स्ट टाका. हां दोन्ही मामांचा परिचय करून देते. हे दिस इज माझं मामा. ए बरा हो कालवा. शांत राहा. शांतता. दोन्ही मामांचा परिचय या ठिकाणी करून देते बरं का. हे दिस इज माझं मामा बरं का. आणि दिस इज नवरदेवाचे मामा. तुम्ही म्हणाल नवरी फार इंग्लिश बोलती, खूप शाळा शिकली वाटतं. मी की नाही खूप शाळा शिकली बरं का. एवढी शाळा शिकले मी की नाही LL होऊन बिलबिल झाली बरं का. एवढी शाळा शिकली. हो आमचे मामा. मामांचा परिचय करून देते. हे माझे सुधीर मामा बरं का. राहायला सध्या भारतात नसतात. मामा सध्या राहायला भारतात नसतात बरं का. कुठं असतात? माझे मामा राहायला सध्या अमेरिकेला असतात. हो ना मामा? काय करते? हो ना मामा? हो म्हणा. मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे. हो ना मामा? काय? तुम फक्त हो म्हणा, बाकीचं मी सांभाळते. मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे. काय? मामा की नाही तिकडं चपलं सांदलं असतील बरं का. पण लग्नासाठी मामा या ठिकाणी दुरून या ठिकाणी आले. आणि हे माझे होणारे मिस्टरांचे मामा. हो पण मामांची तब्येत बघितली.
खात्या पित्या घरचे मामा वाटतात का नाही? दोनदा कोरोना भारतात आलतं बरं का. दोनदा कोरोना भारतात आला पण मामांचे ढेरीकडे बघून पळून गेला. मामांना तर कोरोना झालाच नाही पण त्या कोरोनाला दोनदा मामा झालता. असं मामाचं रेकॉर्ड आहे बरं का. हे माझ्या होणाऱ्या मिस्टरांचे मामा राहायला सध्या दुबईला असतात बरं का. काय करते हो, मामा सध्या राहायला दुबईला असतात. काय करते हा. मामांचा दुबईला खूप मोठा बिझनेस. काय असं ना, मामांचा दुबईला खूप मोठा बिझनेस. काय तुम्ही मामांच्या कपड्यावर जाऊ नका, हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे बरं का. दुबईला मामांचा खूप मोठा बिझनेस. काय मामा की नाही तिकडं केसव फुगे विकायला असतात. पण दोन्ही मामांचं प्रेम एवढं बघा, लग्नाकरता दोन्ही मामांनी विमान बुक केलं होतं पण घोटाळा असा झाला, विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले. दोन्ही मामासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी नवरदेवाचा परिचय पण करून देणं गरजेचं आहे. मामा तुम्ही पाठीमागे या, नवरदेव पुढे. हा, मामा या इकडे. माझ्या मिस्टरांचा परिचय करून देते बरं का. हे माझे होणारे हे म्हणजे कोण? ते म्हणजे कोण हेव काही. कारण भारतीय नारी नवऱ्याला कधी नावानं हाका मारत नसते, नवऱ्याला कधी आरोतोरं करीत नसते बरं का भारतीय नारी. पण अवकात येऊ आले की नवरीची आई बहिणच काढते, कारण याला भारतीय नारी म्हणायचं. हे माझे होणारे मिस्टर बरं का, राहायला सध्या हाँगकाँगला असतात. काय करते तू? आमच्या ह्यांचं की नाही तिकडं खूप मोठा बिझनेस आहे बरं का. काय? आमच्या हे की नाही तिकडं म्हशी सांभाळायला असतं. पण नवरदेव मुलगा हा शेतकरी आहे बरं का. आणि विशेष म्हणजे स्वतःच्या पायावर उभा आहे बघा, आहे का नाही स्वतःच्या पायावर उभा. आणि विशेष म्हणजे शेतकरी आहेत, कारण आजकाल शेतकऱ्याला कोणी पोरगी देईना गेलं दादा. शेतकरी मुलगा म्हणलं की मुलीकडचे म्हणतात मुलगी नको द्यायला का, कारण मुलीला शेतामध्ये काम करावं लागेल. प्रत्येक जण म्हणतो शेतकरी नको, स्वतः शेतकरी सुद्धा म्हणतोय आमची मुलगी शेतीवाल्याला द्यायची नाही. मुलीची आई म्हणते आम्हाला जावे नोकरीवाला पाहिजे. हो, त्याला सरकारी नोकरी असली पाहिजे, तो परमनंट असला पाहिजे, त्याला महिन्याला 1.5-2 लाख रुपये पगार असला पाहिजे, 3-4 मजली त्याला राहायला घर असलं पाहिजे. हा, आणि नावाला का आहे ना 10-15 एकर त्याला जमीन असली पाहिजे, शेती असली पाहिजे. आणि एवढी शेती असून सुद्धा आमची मुलगी शेतामध्ये कामाला गेली नाही पाहिजे. पण असं होत नसतं दादा. शेतकऱ्याला कधी हलकं समजू नका, शेतकऱ्याला कमी समजू नका. कारण जो स्वतःचं पोट भरतो, जो स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात, आणि जो जगाचं पोट भरतो त्याला माझा शेतकरी म्हणतात दादा. कारण शेतकरी कालही राजाच होता, आजही राजा, आणि उद्या सुद्धा शेतकरी राजाच असणार आहे. सगळं जग संपाव जाऊ द्या, काही फरक पडणार नाही. पण ज्या दिवशी माझा बळीराजा संपावर जाईल, ज्या दिवशी माझा शेतकरी राजा संपावर जाईल ना, तर अख्ख्या जगाला उपाशी झोपण्याची वेळ येणार आहे दादा. म्हणून आमचे हे शेतकरी आहेत बरं का. चला लग्नाला सुरुवात करायची आहे. आणखीन एक महत्वाचा परिचय करून द्यायचा राहिला. पिंट्या इकडे बघा, सोन्या इकडे, सोन्या. हा माझा पिंट्या बरं का, माझा सोन्या. पिंट्या थांबलंय, ओढू नको बघा. पिंट्या इकडे बघा. पिंट्या, आजपासून हा आपला पप्पा. पप्पा तोंडात थोडे दात कमी असल्यामुळे पप्पा म्हणता येत नाही, पण तुम्ही समजून घ्या बरं का. पण माझ्या लेकराचं भाग्य बघा बरं का. हो, आपला पिंट्या किती मोठा झाला बघितलं. पण माझ्या लेकराचं भाग्य बघा किती मोठे, आईच्या लग्नामध्ये अक्षता टाकायला आला. असं द्या पिंट्या बघा. हे बाळा, लग्न झालं, मम्मीचं लग्न झालं की पोटभर बुंदी खायची बरं का. बस लग्नाला सुरुवात करायची आहे. इकडे अक्षता आल्या का? अक्षता आल्या. महिला मंडळ पाठीमागची वाट्यावर बसलेली. नसला आले तर कोणी चपलान दगड फेकून मारू नका बरं. चला लग्नाला सुरुवात करायची आहे. रे ना
हॅलो हॅलो चला सर्वांनी अक्षता वाटा. आजूबाजूला पाहुणे मंडळी उभे असतील भव्य अशा दालनामध्ये स्थानपन्न व्हावं. नवरी मुलीच्या मामाला विनंती आहे, मुलीच्या पाठीमागे उभे राहा. मुलाच्या मामाला सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायक गजमुखो मोरेश्वरं सिद्धिदं वल्लालो मुरुडाविनायकमः चिंतामणि केवलं राजाद्रि गिरिजापदं वरदं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामोराञ्जने संस्थितं गणपति कुर्या सदा शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, सावधान सावधान. राजा शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, सावधान सावधान.